आता एक पावसाळ्याच्या आधी मासे पकडणं बोटिंग या सगळं सर्व गोष्टी बंद करतात कारण की त्यावेळेस पावसामुळे मासे वाढू शकतात आणि समुद्राचं जे रूप असतं ते त्यावेळेस भयानक असतं आणि त्यांचं म्हणणं आहे आता आपला 3 तासाचा प्रवास आहे पहिले अर्धा तास झाला आहे यातून आम्हाला म्हणजे इतकं काय वाटलंय अजून बरेचसे पॉईंट आपल्याला कव्हर करायला लागले त्या रॉक लाईट हाऊसच्या तिकडे जाणार आहे गोल्डन रॉक पाहणार आहे परत अजून इकडलं ते केरळ पाहणार आहे आता आम्ही डॉल्फिन पॉईंट आलो डॉल्फिन काय आम्हाला हे पाहता आलं नाही डॉल्फिन काय आम्ही पाहिले नाही डॉल्फिन आहे का डॉल्फिन आहे तर का बरं व्हिडिओ आता डॉल्फिन दिसतंय दाखवतो इथं समोर डॉल्फिन तुम्हाला दिसतील का नाही दाखवू शकत नाही मी हे पहा इथं समोर डॉल्फिन आहे हे पहा तेव्हा तिथं उड्या मारताय तुम्हाला म्हणलं होतं दिसतील आपलं नशीब आहे तसं ते म्हणताय हे पहा समोर आपले सगळे डॉल्फिन आहेत एक 4-5 म्हणजे त्यांचा पूर्ण कळपच आहे 4-5 डॉल्फिनचा आता या सगळ्या